अरे बापरे, काय तयारी चालू आहे आतमध्ये. तुम्ही हा जरा लक्ष द्या प्लीज. इथे उतरताना एक पायरी आहे, ती जरा सांभाळून उतरा. त्याचं काय होईल, असं धप्पाकीने पडाल आणि पहिलेच एंट्रीला दात तोडून घ्यावा लागेल. आणि आपला माईक असतो ना, तो इथे पकडायचा. ते काय आईस्क्रीम नाही ना, असं चाटायला बरोबर की नाही, कळलं ना? ओके. ए तू कोण आहे, कोण इकडे? तो नाकातलं शेंबूड घालतोय बघे, पुसून जाते. कसं दिसेल लोकांसमोर, गळेल ना गाताना. कळतच नाही एक काय. तुम्ही का बसला तिकडे? अच्छा, तयारी झाली का सगळी तुमची? ठीक आहे, 2 मिनिटात सुरू करू आपण. शेंबूड पुसला का रे? हा, तुम्ही रेडी ना? ओके. तर आता स्पर्धक रेडी आहेत, म्युझिशियन्स रेडी आहेत, परीक्षक येतील बोलवलं. फक्त प्रेक्षकांचं तेवढ्यात. परीक्षक आलेत. एक मिनिट, सॉरी, माफ करा. सॉरी हा, म्हणजे असं काय आमचं ठरलेलं वगैरे नव्हतं. असं काय नव्हतं. काय घोटाळा झाला. आपला पहिला एपिसोड आहे ना, म्हणजे मी कसं करणार तो माहितीये का? म्हणजे तुम्हाला थांबा, मी करूनच इकडून असं येणार होतो, असं टाळ्या, आणि मग मी यांचं स्वागत करणार होतो, मग पुन्हा टाळ्या, मग मी यांचं स्वागत करणार होतो, मग पुन्हा टाळ्या, आणि मग मी शेवटी पुन्हा तुमचं स्वागत करणार होतो, मग पुन्हा टाळ्या. आणि मग तुमचं स्वागत करताना काय म्हणणार होतो माहितीये का तुम्हाला? ते आपला नमस्कार. नमस्कार, मी मुग्धा वैशंपायन तुमच्या सर्वांचं स्वागत करते आयडिया सारेगमप लिटिल. कमाल आहे. माझी एंट्री झाली तेव्हा नाही वाजवला कुठे टाळ्या, हिच्याच एंट्रीला वाजवतात सगळे. बिचारा रे, एकदा आमच्या अथर्वासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाही, नको. झालं का? हा, झालं. अजून एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. आता तरी झालं? हो, नक्की. म्हण पुढचे. तर मी अथर्व कर्वे आणि मी मुग्धा वैशंपायन तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत करतो आयडिया सारेगमप लिटिल. तुम्ही सर्व प्रेक्षक ज्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत होतात, ते आहेत लिटिल चॅम्प्स. आपल्या सुरांनी अख्ख्या जगाला जिंकून घेणारे लिटिल चॅम्प्स. सोमवार आणि मंगळवार कधी एकदा येतोय याची तुम्हाला वाट पाहायला लावणार आहेत लिटिल चॅम्प्स. आणि या लिटिल चॅम्प्सची गाणी ऐकून त्यांना दाद देण्यासाठी आपल्या बरोबर 2 परीक्षक आहेत. तर स्वागत करूयात आपल्या पहिल्या परीक्षकाचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राहुल देशपांडे यांचं. लिटिल चॅम्प्सच्या परीक्षकांपैकी एक आहेत राहुल देशपांडे. पंडित वसंतराव देशपांडे यांचा नातू एवढीच स्वतःची ओळख न ठेवता स्वतःला शास्त्रीय संगीताच्या गायकीतून घडवणारे राहुल देशपांडे. घरातच संगीत असल्यामुळे बालवयातच राहुल यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले. शास्त्रीय संगीताचे शिक्षण राहुल यांनी पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे, उषाताई चिपलकट्टी आणि मुकुल शिवपुत्र यांच्याकडून घेतलं. आज शास्त्रीय गायकांच्या यादीत राहुल देशपांडे यांचं नाव अग्रस्थानी आहे. शास्त्रीय संगीताखेरीज नाट्यगीत, ठुमरी, गझल अशा विविध संगीत प्रकारात राहुल यांना रुची आहे. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही राहुल यांनी आपल्या शास्त्रीय संगीताची मोहिनी रसिकांवर पसरवली. पंडित वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेलं संगीत नाटक कट्यार काळजात घुसली हे पुन्हा रंगमंचावर आणण्याचं स्वप्न राहुल यांनी जिद्दीनं आणि जिव्हाळ्यानं पूर्ण केलं. शास्त्रीय संगीतात नवनवीन आविष्कार घडवण्याचं ध्येय गाठण्यासाठी राहुल देशपांडे प्रयत्नशील आहेत. स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, राहुल देशपांडे यांचं. हाय मुग्धा. हाय अथर्व. हाय राहुल दादा. आजचा आपला पहिला एपिसोड आहे, तर आपल्या प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना काय सांगशील तू? मी पहिल्यांदाच सारेगमा मध्ये येतोय. मी फक्त एन्जॉय करायला आलोय, तुमचं गाणं एन्जॉय करायला आलोय आणि थोडासा तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून जे काय माझे एक्सपिरियन्सेस आहेत, अनुभव आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करायला आलोय. त्याच्यामुळे अगदी मनसोक्त गा, मनापासून गा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. थँक्यू राहुल दादा. तर आपण स्वागत करूयात आपल्या दुसऱ्या परीक्षकाचं, स्वप्नील बांदोडकर यांचं.
आयडिया सारेगमपच्या प्रत्येक भागाची सुरुवात ज्यांच्या आवाजानं होते तोच आवाज यावेळी परीक्षक म्हणून लाभला लिटिल चॅम्प्सना. स्वप्नील बांदोडकर. अगदी लहान वयातच त्यांनी सुरांना आपलंसं केलं. सुरेश वाडकर आणि पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी गाण्याचं शिक्षण घेतलं. 100हून अधिक चित्रपटांसाठी स्वप्नील यांनी पार्श्वगायन केलं आहे. राधा ही बावरी, गालावर खळी यासारख्या त्यांच्या गाण्यांनी तरुणाईला बेधुंद केलंय. अनेक मालिकांची शीर्षक गीतही स्वप्नील यांनी गायली आहेत. अनेक स्टेज शोज मधूनही त्यांनी रसिक प्रेक्षकांना ताल धरायला लावलाय. सूर, ताल, लय यांचा उत्तम मेळ स्वप्नील यांना जमला. आजच्या तरुणाईचा आयकॉन, हार्ट ब्रेकर अशी त्यांची ओळख निर्माण झाली. स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, स्वप्नील बांदोडकर यांचं. हाय मुग्धा. हाय. हाय अथर्व. हाय. काय दिसतेस मुग्धा तू? सर्व प्रेक्षकांना नमस्कार, मिशनचा नमस्कार आणि आमच्या लिटिल दोस्तांना सुद्धा नमस्कार. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी हे अशा करता सांगतोय कारण मी पहिला स्पर्धक होतो सारेगमचा आणि मला माहिती तुमच्या मनात काय चाललंय. खूप भीती असते मनात. तर ही भीती मनातून कम्प्लिटली काढून टाका. कारण तुमचं गाणं हे तुमचं गाणं आहे. त्याला कोणीही बदलू शकत नाही. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात. ओके. आय विश यू ऑल द बेस्ट. आणि अथर्व, मुग्धा, विश यू ऑल द बेस्ट टू. थँक्यू. थँक्यू. आजपासून सुरू होणाऱ्या प्राथमिक फेरीत मी आणि अथर्व आपापली टीम निवडून घेणार आहोत. हा, टीम तर आम्ही निवडणारच आहोत, पण जे चांगले गाणारे आहेत ना ते ऑफकोर्स माझ्याच टीम मध्ये असतील. असं काही नाही. जे माझ्या टीम मध्ये असतील ना ते आपोआपच चांगले गायला लागतील. मग आपण बघूयात ना आता की अंतिम फेरीत जे 12 स्पर्धक पोहोचणार आहेत त्यातले तुझ्या टीम मधले किती आणि माझ्या टीम मधले किती? 12च्या 12ही माझ्याच टीम मधले असतील. अगं बाई, अजून आपल्या एपिसोडला सुरुवात पण नाही झाली आणि तुम्हाला भांडायला काय लागलीयस? आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला आधी बोलूयात. जोरदार टाळ्यांनी आपल्या पहिल्या स्पर्धकाचं स्वागत करूया. शुभम खंडाळकर. श्री अनंता मधुसूदना श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा
शुभम खूप मस्त गायलास तू गाणं. थँक्यू. शुभम तू इतका छान गायलास ना गाणं, अफलातून गायलास, जबरदस्त गायलास, फॅन्टॅस्टिक गायलास. माझ्याकडनं तुला गाण्यासाठी वरचा स्टार मिळालेला. खूप चांगलं गाय. तू काय परीक्षक आहेस? नाही मी परीक्षक नाहीये, पण किती छान गायलं गाणं तो. पाहिलंस का तू? अरे गाणं पाहत नाही रे, ऐकतात. शुभम, तर आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात देवाचं नाव घेऊन करतो, आणि जो आता देवाचंच गाणं गायलंस हा. ते तुझं नाव आहे शुभम आहे. हो. छान की नाही? खूप सुंदर गायलास तू शुभम. थँक्यू. मुग्धा, आपण स्वप्नीलला जरा नको विचारायला का? कारण तो इतका छान हसतोय ना की आपल्या सगळ्यांना कळलंच आहे ना की ह्याचं गाणं त्याला नक्की आवडलं असणार. हो की नाही रे? शुभम, अप्रतिम गायलास, सुंदर गायलास. थँक्यू. आणि खरंच म्हणजे जशी सुरुवात सारेगाम लिटिल चॅम्प्सची झाली पाहिजे होती तशी तू सुरुवात करून दिलीस. खूप सुंदर. गॉड ब्लेस यू. राहुल दादा, अप्रतिम. खुश झालो मी. थँक्यू. खणखणीत गायलास. फॅन्टॅस्टिक. आज आपल्याला फक्त स्वप्नील दादाचे मार्क्स कळणार आहेत, राहुल दादाचे नाही कळणार. त्यामुळे आपण स्वप्नील दादाला विचारूयात, तू याला किती मार्क्स देशील? शुभमला नी मिळालाय. या शेड्यूलला पहिल्याच गाण्याला नी मिळालाय. खूप अभिनंदन तुझं. थँक्यू.